आज मला मस्त अशी झणझणीत वांग्याची भाजी बनवायची होती. न कुठलं वाटण वगैरे काहीच न करता. त्यासाठी सुरुवातीला मी आधी वांगे अशा पद्धतीने मधोमध कट करून घेतले आणि त्याच्यामध्ये मीठ भरून घेतलं. इतर वेळी जेव्हा नेहमीप्रमाणे करते ना, त्यापेक्षा या पद्धतीने जेव्हा करते ना, लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी पोटभर खातात आणि आवडीने तेही. इतके छान चविष्ट आणि मस्त होते बरं का ही भाजी. तर मस्त छान वांगे थोडंसं कढईमध्ये तेल घातलं आणि त्यानंतर अशा पद्धतीने परतवून घेतलं. परत त्याच कढईमध्ये थोडं तेल घातलेलं आहे, जिरं घातलं, तमालपत्र घातलेलं आहे आणि बारीक 2 मोठे कांदे कट करून घेतलेले होते ते घातलेले आहेत. छान व्यवस्थित असे परतवून घेतले. थोडं नॉर्मल मीठ टाकलेलं होतं मी, कांदे हलके नरम व्हावे त्यासाठी. त्यानंतर भरपूर सारा लसूण मी बारीक कुटून घेतलेला होता तो घातला आणि टोमॅटो घातलेला आहे, एक बारीक कट करून घेतलं. आपले जे काही बेसिक मसाले आहेत, हळद, लाल तिखट, धना पावडर, गरम मसाला, किचन किंग मसाला, हे सगळे मसाले घातलेले आहेत. छान मस्त परतून घेतलं. थोडंसं पाणी टाकून झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत शिजवून घेतल्यानंतर त्यामध्ये मी जे तेल मिठात वांगे परतवून घेतलेले होते ते घातलेले आहेत. थोडंसं नॉर्मल पाणी घातलेलं आहे, चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि 5 ते 7 मिनिटं भाजी शिजवून घेतलेली आहे. मस्त छान अशी वांग्याची झणझणीत भाजी आपली इथे तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.